सामना सुरू होतोय भैरवनाथ वांजळे वर्सेस जय हनुमान टाकवे। चला मोरिया वेणगाव आणि जय हनुमान दामखिंड मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्या। अतिशय एक चुरशीची लढत पाहायला मिळाली मैदान क्रमांक 2 वर। त्या ठिकाणी पोसरी हा संघ 2 गुणांनी विजय झालाय, त्यामुळे दोन्ही संघांचं या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतंय, कारण गणेशची जी शेवटची चढाई होती समीर आणि त्या ठिकाणी तरी त्यांनी 4 गडी टिपले असते तर ह्या सामन्याचा निकाल पाहायला मिळाला असता तो खैराट संघाकडनं। आणि खरंच या ठिकाणी पोसरी अ संघ 2 गुणांनी विजय झालाय, परंतु खैराट संघाचं देखील तितकंच कौतुक। अतिशय अटीतटीची लढत या ठिकाणी पाहायला मिळाली। पोसरी अ संघ आता विजय झालाय, म्हणजे पुढच्या फेरीमध्ये आणखी पोसरीकर इथे दाखल होतील किरवलीमध्ये। पुढचा सामना मैदान क्रमांक 2 वर जय हनुमान दामखिंड विरोधात मोरिया वेणगाव। चला लवकरात लवकर या, मैदान क्रमांक 2 वर या। जय हनुमान दामखिंड आणि मोरिया वेणगाव लवकरात लवकर मैदान क्रमांक 2 वरती या। मैदान क्रमांक 1 चा चालू करा, सामना चालू करा लवकर पंच। 2 वरती दामखिंड आणि वेणगाव लवकरात लवकर या। टाकवे संघाचा प्रतिनिधी पोसरी संघाचा 2 गुणांनी विजय झालाय। पोसरी अ संघ खेळत होता। आता मी मगाशीच म्हटलं की पोसरीकर आता भरभरून किरवलीच्या मैदानात मात्र दाखल होतील। टाकवे संघाचा प्रतिनिधी आपण इकडे पाठवायचा आहे। टाकवे संघाचा एक प्रतिनिधी इकडे पाठवा। क्रीडा रसिका मैदान क्रमांक 1 वर जी लढत सुरू होते भैरवनाथ वांजळे वर्सेस जय हनुमान टाकवे, या 2 संघांमधली ही लढत आहे। पहिल्या फेरीतील सामन्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने या क्रीडा नगरीमध्ये दाखल होत आहेत। या ठिकाणी अभिनंदन करावंसं वाटतंय ते न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवली संघाचं। खूप दिवसानंतर याच कबड्डीच्या मैदानावर सूर या कबड्डीचा पाहायला मिळतोय आणि न्यू बजरंग क्रीडा मंडळाचं हे खूप नेटकं आयोजन या क्रीडा नगरीमध्ये। एक लक्षात ठेवा, संघ एवढी मोठी फी नाहीये कबड्डीची। सर्व संघांना विनंती आहे की कबड्डीची फी जी आहे हा ती लवकरात लवकर द्या, अनाउन्समेंट करायला भाग पाडू नका। जय हनुमान दामखिंड वर्सेस मोरिया वेणगाव संघ, चला लवकर मैदान क्रमांक 2 वर जय हनुमान दामखिंड वर्सेस मोरिया वेणगाव, दोन्ही संघ विना विलंब आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। दोन्ही मैदानावर या ठिकाणी अतिशय सुरेख पद्धतीने सामन्याला प्रारंभ झालाय। पहिल्या फेरीतील सामने या ठिकाणी क्रीडा रसिकांना पाहायला मिळतात। कर्जतच्या कबड्डीचा एक नावलौकिक आपण अनेक वेळा पाहिलाय आणि नामवंत खेळाडू या कर्जतमधनं राष्ट्रीय स्तरापर्यंत गेलेले आपण पाहायला मिळालेत। दामखिंड आणि वेणगाव शेवटची 2 मिनिटं। मोरिया वेणगाव विरोधात जय हनुमान दामखिंड। चला पंच टाइम लावा, जो संघ उपस्थित होत असेल त्याच्या विरोधातला उपस्थित नाही झाला तर त्या संघाला वाटचाल द्या। उपस्थित संघाला पहा कोणता संघ येतोय। सध्या मैदानात माजी सभापती प्रदीपजी ठाकरे, त्याचबरोबरीने केतन बडेकर एक नामवंत खेळाडू ज्यांच्या वतीने उत्कृष्ट चढाईपट्टू, उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट खेळाडूसाठी आकर्षक ट्रॉफी आहेत। त्याचबरोबरीने सन्माननीय साईनाजी श्रीखंडे, आणखी आमचे खेळाडू किरवलीचे माजी खेळाडू सध्या मैदानात आहेत। किरवलीने श्री गणेश केला कबड्डीचा। मधली जी पब्लिक आहे ती कृपया करून बाजूला व्हा। दोन्ही कॅमेरे कव्हर करतायत, एकच मॅच चालू आहे तर दोन्ही कॅमेरे कव्हर करतायत। चला नेरळमध्ये
ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू तयार झाले असे नामवंत खेळाडू आणि सर्व खेळाडूंचं मार्गदर्शक श्री किसन खडे सर यांचे चिरंजीव श्री कैलास खडे या ठिकाणी उपस्थित आहेत. न्यू बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. श्री कैलास खडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. मोरिया वेणगाव संघ उपस्थित झालाय. जय हनुमान दामखिंड, चला या लवकर या. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला न्यू बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने कर्जत खालापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं अतिशय जबरदस्त भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. श्री कानू बडेकर यांना देखील विनंती करण्यात येते की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. जयदीप बडेकर. अतिशय प्रसन्न उत्साही अशा या वातावरणामध्ये विद्युत प्रकाश झोतामध्ये या कर्जत खालापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन आणि त्याला सर्व क्रीडा रसिकांचा भरभरून मिळणारा प्रतिसाद खरोखरच एक अनेक आयोजकांना प्रेरणा देईल, स्फूर्ती देईल अशा प्रकारचं हे आयोजन. आणि यापुढे ही जी काही कबड्डी स्पर्धांची शृंखला आहे अशाच प्रकारे वाढत राहील यात शंका निर्माण होण्याचं कारण नाही. या ठिकाणी दामखिंड आणि मोरिया वेणगाव संघाच्या प्रतिनिधींना सूचना आहे की आपण इकडे संपर्क साधायचा आहे. मोरिया वेणगाव संघाचा प्रतिनिधी आपण इकडे संपर्क साधा. त्याचबरोबर दामखिंड जे संघ पहिल्या फेरीतील सामने खेळतायत, कृपा करून सर्व संघांना विनंती आहे की न सांगता जी फी आहे, मला असं वाटते कबड्डीत एवढी मोठी काय फी नसते. मग ते समालोचक नुसते म्हणणार तुमचा प्रतिनिधी पाठवा, तर ते सर्वांना ठाऊक आहे की प्रतिनिधी पाठवा म्हणजे एंट्री फीस मागतायत. एवढी मोठी फी नाही आहे. म्हणून विनंती करतोय की आपली जी फी आहे ती अगदी इकडे जमा करावी. क्रिकेटमध्ये 10-10, 12-12 हजार रुपये एंट्री फी आपण भरतो, इकडे फारच कमी आहे कबड्डीमध्ये. ते बोलायला भाग पाडू नका. विनंती आहे सर्व संघांना, खेळायच्या अगोदर एंट्री फी जमा करा आणि मग मैदानात उतरा. सन्माननीय भानुदासजी बोराडे माजी सरपंच यांचं इथे आगमन झाले आणि बाबू जाधव साहेब यांचं इथे आगमन होते. भानुदासजी बोराडे आणि बाबू जाधव साहेब यांना विनंती आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा सर्व संघांना सूचना करतोय, पहिल्या फेरीतील तुम्ही सामने खेळण्यासाठी येत आहेत तेव्हा तुमची एंट्री फी घेऊन या. गुगल पे करणारे, फोन पे करणारे, आमचा माणूस मागून येतोय, अरे 1000 रुपयासाठी काय चाललंय? कशाला माझ्या हातातून इज्जत काढून घेता? आणि एक तर किरवली करे अर्ध्या तासानंतर भडकले तर नावही घेतील की एंट्री फी दिली नाही. म्हणून उगाच टेन्शन देऊ नका. जे काय आहे प्रतिनिधी मॅच खेळण्याच्या अगोदर द्या. पहिला पुकार जय भवानी शेलू विरोधात संतोष तिगर, मैदान क्रमांक 1 वर पुढील होणारा सामना जय भवानी शेलू विरोधात संतोष तिगर. पहिला पुकार. मैदान क्रमांक 2 वर पुढील होणारा सामना सह्याद्री गौर कामत विरोधात जाणता राजा नेरळ. पहिला पुकार.
न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवली आयोजित भव्य दिव्य कर्जत खालापूर तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 सन्माननीय शरदजी रघुनाथ बडेकर यांच्या वतीने, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 श्री संदीप मनोहर ठाकरे यांच्या वतीने, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 5,000 श्री विनोद शांताराम बडेकर यांच्या वतीने, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक श्री सतीश दत्तात्रय श्रीखंडे यांच्या वतीने, आकर्षक चषक प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे श्री प्रभाकर नथू शेळके व प्रसाद प्रभाकर शेळके यांच्या वतीने, उत्कृष्ट चढाईपट्टू, उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट खेळाडूसाठी एक नामवंत खेळाडू केतन चंद्रकांत बडेकर यांच्या वतीने आकर्षक चषक आणि प्रतीक देवीदास भालेकर यांच्या वतीने पब्लिक हिरोसाठी देखील आकर्षक चषक, ही सर्व पारितोषिक या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांसाठी। चला पुढील संघ सन्माननीय शरद कुंभार सर, आमचे मनपूर्वक तुमचे आभार, त्यांचा सत्कार इथे संपन्न झालाय। खरं तर ते खो खो मध्ये बिझी आहेत आणि खो खोलाही चांगले दिवस येतील सर, यंदा वर्ल्ड कप झालंय। मनापासून तुमचे आभार, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही दिलात या स्पर्धेसाठी, आपले खूप खूप आभार। मैदान क्रमांक 1 साठी जय भवानी शेलू विरोधात संतोष तिगर दुसरा पुकार, मैदान क्रमांक 2 साठी सह्याद्री गौर कामत विरोधात जाणता राजा नेरळ दुसरा पुकार, मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सामना टाकवे विरोधात वांजळे, मैदान क्रमांक 2 वर चालू असलेला सामना दामखिंड विरोधात मोर्या वेणगाव। प्रियांशु ठाकरे एका चढाईमध्ये 3 गुणांची कमाई केली तर केतन वडेकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज। प्रियांशु ठाकरे म्हणजे प्रदीप ठाकरे यांचे सुपुत्र आहेत, स्वतः बाबा इथे उपस्थित आहेत त्याचा खेळ पाहण्यासाठी। आणि प्रियांशु ठाकरे आणि एका चढाईत 3 गुणांची कमाई केली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज केतन बडेकर यांच्या वतीने। खरं तर बाबांची शिकवण आहे प्रियांशूला, मैदानात पंचांवरती कधी धावून जायचं नाही। पंचांवरती चुकूनही प्रियांशूने एक पाऊल जरी पुढे ठेवला तर मला असं वाटते प्रदीप ठाकरे दुसऱ्या दिवशी त्याची कबड्डी देखील बंद करतील। एका चढाईत 3 गुणांची कमाई केली तर प्रियांशू ठाकरेसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज, आणि हे खरं आहे, हे असं असायलाच हवं। खरं तर हे प्रत्येक खेळाडूने करायला पाहिजे। प्रदीपजी ठाकरे 1 वर्ष असं केलं पाहिजे की पंचांचा निर्णयच त्यांनी मान्य केला पाहिजे, अजिबात गेलेच नाही पुढे। दोन्ही मैदानावरती सामने चालू आहेत। न्यू बजरंग किरवलीच्या वतीने आयोजित हे सामने 15,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, आकर्षक ट्रॉफी, वांजळे विरोधात टाकवे आणि दामखंड विरोधात वेणगाव। पुढचे सामने मैदान क्रमांक 1 साठी जय भवानी शेलू विरोधात संतोष तिगर, मैदान क्रमांक 1 साठी तिसरा पुकार सह्याद्री गौर कामत विरोधात जाणता राजा नेरळ, मैदान क्रमांक 2 वरती हा सामना होईल, तिसरा पुकार।
पहिला या अगोदरचा दामखिंड आणि वेणगावच्या अगोदरचा जो सामना झाला सूर्योदय पोसरी आणि त्यांच्या विरोधात खैराट, अगदी शेवटपर्यंत तो सामना रोमहर्षक झाला. 2 गुणांनी मात्र सूर्योदय पोसरीने निसटता विजय प्राप्त केला. खैराट संघाने मध्यंतराच्या नंतरही 2 मिनिटं आघाडी खैराटकडेच होती. मध्यंतरापर्यंत सामना बरोबरीत होता. त्यानंतरची 2 ते 3 मिनिटं आघाडी खैराटकडे. त्यानंतर कमबॅक केला तो पोसरी संघाने आणि विजय शेवटी प्राप्त केला. मध्यंतरापर्यंत आणखी एक सामना बरोबरीत सुटलाय. टाकवे विरोधात वांजळे. आतापर्यंत गुणतालिका समान आहे. हे जे टायमर आहे, टायमर संपूर्ण तालुक्यात आपल्याला पाहायला मिळतात. ते विवेक बडेकर यांच्या वतीने प्रत्येक ठिकाणी त्यांचं सहकार्य लाभतं या टायमरच्या बाबतीत. याच गावचे पोलीस पाटील आहेत या गावचे विवेक बडेकर. प्रियांशु ठाकरे यांनी एका चढाईत 3 गुणांची कमाई केली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे केतन बडेकर यांच्या वतीनं. अत्यंत खोलवर चढाई होती प्रियांशुची. चांगला प्रयत्न. पुढचे 4ही संघ तयारीत राहा. तुम्ही वेळेत उपस्थित झाला नाही तर तुम्हाला बाद करण्यात येईल, हे लक्षात असू द्या. सह्याद्री गौर कामत विरोधात जाणता राजा नेरळ, मैदान क्रमांक 2 साठी. मैदान क्रमांक 1 साठी जय भवानी शेलू विरोधात संतोष तिगर. 4ही संघ तयारीत राहा. जूनियर केतन. रायगड लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा तुम्ही अगदी घर बसल्या पाहू शकता. परंतु घरी बसून पाहू नका. जे कबड्डी खेळतात, कबड्डीवरती प्रेम करतात, त्यांनी मैदानात या. कबड्डी मैदानात येऊन पाहण्याची मजा काही औरच आहे.
शेवटचा पुकार मैदान क्रमांक 1 साठी जय भवानी शेलू विरोधात संतोष तिगर, सह्याद्री गौर कामत विरोधात जाणता राजा नेरळ मैदान क्रमांक 2 वर. चला चारही संघ मैदानाच्या दिशेने या. खरं तर इथे प्रत्येक सामना हा रंगतदार होतोय. टाकवे विरोधात सध्या जो वांजळे हा सामना चालू आहे तोही अटीतटीचाच चालू आहे. खरं तर विवेक बडेकर आता गुण तालिकेचा देखील बोर्ड असता तर आणखी मजा आली असती. आठ 11 आणि त्यांच्यामध्ये शेवटची 5 मिनिटं. टाकवे आणि वांजळे हा देखील सामना आता रंगतदार स्थितीत पोहोचलेला आहे. शेवटची काही मिनिटं बाकी आहेत. थर्ड रेडचा कॉल केलाय. जर्सी नंबर 7 राईड करतोय. चांगली पकड वांजळे संघाकडून. या अगोदर गुणांची कमाई केली होती टाकवेने, त्याचं प्रत्युत्तर दिलं पकड करून. प्रियांशु ठाकरे पुन्हा चढाईसाठी बोनसचा प्रयत्न. सुपर रेड मारली तर केतन बडेकर यांच्याकडून 500चं कॅश प्राइज. परंतु सध्या हा सामना एवढा अटीतटीचा आहे, वेळ घेतला जाईल. मध्यंतरापर्यंत जनमान दामखिंड संघाला मिळालेले गुण 11, मोरिया वेणगाव संघाला मिळालेले गुण 6. 5 गुणांची आघाडी जनमान दामखिंड संघाकडे, याची नोंद घ्यावी दोन्ही कर्णधाराने. यूट्यूबचे सौजन्य आम्हाला लाभले, ज्यांच्या वतीनं ही यूट्यूबची सेवा पुरवण्यात आलेली आहे. नयन भीमसेन बडेकर, समीरजी बबन वजगे, राकेश पुंडलिक बडेकर, किशोर केशव बडेकर, संजयजी पांडुरंग बडेकर, समीर दत्तात्रय बडेकर आणि रुकेश यशवंत बडेकर. हा संजय पांडुरंग शेलार आहेत, तेच डाऊट होतं मला. संजय पांडुरंग शेलार या सर्व मंडळीकडून आम्हाला यूट्यूबची सेवा प्राप्त झाली, तुमचे मनापासून आभार. हा पंच नाही, हेच पंच सक्सेसफुल आहेत आपल्याकडे. बाकीचे आले की घोळ घालतात. करण गड्डेलू, अभिजित सावंत, मयूर कनोजिया, नितीश मोरे आणि संदीप पाटील हे सध्या पंचांच्या भूमिकेत आहेत. चला चारही संघ मैदानाच्या दिशेने या. सह्याद्री गौर कामत जाणता राजा नेरळ मैदान क्रमांक 2, संतोष तिगर विरोधात जय भवानी शेलू मैदान क्रमांक 1. सामना संपायला काही मिनिटं फक्त बाकी आहेत. टाकवे संघाकडून टाइम आउट घेतला जातोय. एक जोरदार लढत दोन संघादरम्यान. टाकवे विरोधात वांजळे.
चला मेडिकल फर्स्ट एड बॉक्स असेल तर लवकर घ्या. फर्स्ट एड बॉक्स मैदानात लवकरात लवकर द्या. पार रस्त्यावरती किरवलीचे बरेचसे ग्रामस्थ उपस्थित आहेत. सर्व ग्रामस्थांचं आम्ही स्वागत करतोय. किरवली म्हटल्यानंतर अत्यंत कबड्डी प्रेमी, किरवली संघाचा दबदबा दरारा तो तेव्हाही होता, पुढेही असेल आणि आजही आहे, यात तिळमात्र सुद्धा शंका नाही. म्हणूनच त्यांच्या वतीनं या कबड्डी स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मैदानाच्या डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं ते स्मारक, आल्या क्षणी त्या स्मारकाच्या प्रेमात पडावं, कारण ते आपलं स्फूर्तीस्थान आहे, ऊर्जास्थान आहे छत्रपती शिवाजी महाराज. वेळ मिळाला तर मी रायगड लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेरामधला देखील विनंती करेल की ते एकदा स्मारक आपण दाखवा वेळ मिळाल्यानंतर. अमोल बोराडेने एका चढाईत 2 गुणांची कमाई केली. रुपेश मस्कर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. पंचांकडून ग्रीन कार्डचा वापर दामखिंड संघातील खेळाडूंसाठी. चांगला निर्णय. काही गॅप काढले. जर्सी नंबर 7 टाकवे संघाचा रेडर. शेवटचं मिनिट टाकवे विरोधात वांजळे. अत्यंत रोमहर्षक सामना आणि पुन्हा एकदा चांगली पकड टाकवे संघाकडून. चला मैदान क्रमांक 1 वरील सामना समाप्त होण्यासाठी काही मिनिटं बाकी आहेत. जय भवानी शेलू आणि संतोष तिगर, चला मैदान क्रमांक 1 वरती या. कानात बाली वगैरे असेल तर कृपा करून त्या काढून खेळा मित्रांनो. हातकडा, चैन, बाली. चला या संतोष तिगर आणि जय भवानी शेलू. मैदान क्रमांक 1 वरचा सामना समाप्त झालाय. संतोष तिगर आणि जय भवानी शेलू. टाइमपास चालणार नाही, लवकरात लवकर या.